वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवूया. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 16 मार्च 2023 म्हणजे यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची या वर्षीची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. पूर्ण प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. ती संपूर्ण प्रश्न तुम्हाला एका ठिकाणी दिसतील. यामध्ये मात्र आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. ते पाहूया. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचे. सगळे प्रश्न सोडवायचे. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते अंक दिलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. संकल्पना चित्राच्या चौकटी, आयत जे काढतात ते पेनाने काढायचे. 4. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे आणि अ, ब, क आणि पहिला, दुसरा, तिसरा असे प्रमुख प्रश्न, उपप्रश्नसुद्धा तुम्ही नवीन पानावर लिहिले तर तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. तसेच माझी सूचना तुम्हाला अशी आहे की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे इयत्ता 11वी आणि 12वीचे सर्व विषयांचे व्हिडिओ लेक्चर, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, स्वाध्याय सोडवलेले आहेत, शिकवलेलं आहे ते पहा. एकदा पाहून घ्या आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. त्यामुळे मी याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेत. हे व्हिडिओ लेक्चर आता आपण 3 प्रश्न सोडवूया यामध्ये. पुढचा भाग येईल दुसरा, त्याच्यामध्ये 4था 5वा प्रश्न सोडवू आणि तिसऱ्या भागामध्ये 6वा 7वा प्रश्न सोडवणार आहोत. आता आपण 1 ते 3 प्रश्नांची उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो 10 मार्कांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 मार्काचा आहे आणि ब 4 गुणांचा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. ही सूचना महत्त्वाची, लक्षात घ्या. पूर्ण विधाने आणि पुन्हा लिहा म्हणजेच काय, तर तुम्ही उत्तराचा फक्त शब्द लिहिता तसं न करता पूर्ण विधान लिहायचं, त्यामध्ये उत्तर लिहायचं. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या शिस पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. असं सुव्यवस्थित आपली उत्तरपत्रिका लिहा. 1. इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला. पर्याय अ. जेम्स वॅट, ब. गुटेनबर्ग, क. अरिस्टॉटल आणि ड. होमर. आणि उत्तर अचूक आहे ते आहे गुटेनबर्ग. मग तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. इसवी सन 1440मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला आणि गुटेनबर्ग या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि दुसरं विधान लिहायचं. असं सगळीकडे तसंच करा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला. पर्याय अ. जॉर्ज वॉशिंग्टन, ब. थॉमस जेफरसन, क. लॉर्ड एमहर्स्ट, ड. लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि अचूक उत्तर जे आहे ते आहे थॉमस जेफरसन. पूर्ण विधानात लिहा. 3. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले. पर्याय अ. इंग्रज, ब. अब्दाली, क. अहमद खान बंगश, ड. नजीब खान. आणि अचूक याचं उत्तर आहे ते आहे अब्दाली. 4. अमेरिकेने जपानच्या टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. अ. नागासाकी, ब. हिरोशिमा, क. पर्ल हार्बर, ड. स्टॅलिनग्राड. आणि याच्या उत्तराचा अचूक पर्याय जो आहे तो आहे हिरोशिमा. आता तुम्हाला या स्लाईडवर लक्षात येते, या 4ही प्रश्नांची उत्तरं ब ब ब हाच पर्याय आहे, हे लक्षात ठेवा. क्रमांक 5. सिएटो संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे होते. पर्याय अ. थायलंड, ब. फिलिपाईन्स, क. पाकिस्तान, ड. ग्रेट ब्रिटन. आणि अचूक उत्तर आहे थायलंड. 6. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. पर्याय अ. राष्ट्रीय शिक्षण दिन, ब. राष्ट्रीय युवक दिन, क. राष्ट्रीय एकात्मता दिन,
ड राष्ट्रीय विज्ञान दिन. अचूक उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन. म्हणजे पहा, या 6पैकी 5 विधानांचं उत्तर बच पर्याय आहे. फक्त 5व्याचं उत्तर मात्र अ आहे. ब प्रश्न आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा 4 गुण. जोड्या लावून दिलेल्या आहेत, पण ब गटातला एक शब्द चुकलेला आहे, तो दुरुस्त करायचा. पहिला गट पाहूया आपण, अ आणि ब. अ आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी, ब शान्सेलर न्यायाधीश, क वेदोर्द फंजेत मालमत्तेवरील अधिकारी, क कपिताव कॅप्टन. आणि चुकीची जोडी आपण दुरुस्त करू, आर्स बिशपू मुख्य धर्मगुरू. क्रमांक 2, अ गट आणि ब गट. अ हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ, ब काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला, क गोवा मुक्ती लढ्यातील योगदान मोहन रानडे, ड पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही सुब्बय्या. आता हे दुसरं चुकलेलं आहे शेख अब्दुल्ला, तिथे दुरुस्ती करू आपण राजा हरिसिंग काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण. क्रमांक 3, अ गट आणि ब गट. अ सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा, ब सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली, क राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन, ड नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरिस. आणि आपण चुकलेली जोडी दुरुस्त करूया. सार्क संघटनेचे मुख्यालय दिल्लीला नाही आहे, तर ते आहे काठमांडू नेपाळमधलं. क्रमांक 4, चौथा गट. अ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचे संरक्षण, ब सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास, क सी स्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था, ड इंटॅक वारसाविषयी जतन व जागृती करणारी संस्था. आणि क हे चुकलेली आहे, कासवांचे जतन करणारी संस्था नसून ती आहे गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न आहे 8 गुणांचा. त्यातला अ प्रश्न आहे 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न कोणता आहे पाहू. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. इसवी सन 1498 भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. हे तुम्हाला माहिती आहे, वास्को द गामा. सोप्पं होतं हे. 2. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान, त्याचं नाव आहे जुनागड. 3. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना, ती आहे संयुक्त राष्ट्र संघटना, तिला युनो असंही म्हणतात. 4. 2002मध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर. मेट्रो सेवा सुरू झाली दिल्लीमध्ये 2002ला. ब प्रश्न आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा 4 गुण. 1. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली. कारण. इथे पण पूर्ण विधान लिहायचं आहे, लक्षात घ्या. पर्याय अ इंग्लंड हा मोठा देश होता, ब इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता, क इंग्लंडमध्ये मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती, ड औद्योगिक क्रांती मर्यादित स्वरूपाची होती. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे ब इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता. पूर्ण विधान लिहायचं. 2. म्यानमारचा कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण. अ ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार करायचा होता, ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता, ब म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्कांची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, क ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते, ड म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता. आणि इथे पण उत्तर बच आहे. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्कांची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, असं पूर्ण वाक्य लिहायचं. क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण. पर्याय अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी, ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी, क स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी, ड वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. इथेही उत्तर आहे ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. 4. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. कारण. अ अमेरिकेने जपानशी तहनामा केला, ब अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला, क जपानची अर्थव्यवस्था नष्ट झाली, ड जपानच्या नागरिकांनी युद्धाला विरोध केला. इथे पण उत्तर बच आहे. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.
म्हणजे चारही विधानांचं ब पर्याय अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न आहे एकूण 13 गुणांचा आणि अ प्रश्न आहे 5 गुणांचा आणि ब आहे 8 गुणांचा. अ प्रश्न आहे पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा नकाशा आहे. इथे अस्पष्ट दिसत असेल पुस्तकात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 1, सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कशावरील नकाशा? आत्ताच आपण वाचलेला आहे. इथे खाली उत्तर घेतलं आहे मी 1 नंबरचं. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील काय महत्त्वाची ठिकाणं दाखवलेली आहेत इथे. 2, वर्तमान बांगलादेशातील 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. आपण एकापेक्षा जास्त नावं लिहू शकतो. ढाका, चितगाव, जे बरोबर येईल ते येईल. एखादं चुकलं तर जे बरोबर आहे त्याला गुण मिळून जाईल तुम्हाला. 3, वर्तमान पाकिस्तानातील 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. आता पाकिस्तानातले नावं लिहायचे आहेत. लाहोर, कराची, पेशावर. 4, विद्यमान महाराष्ट्रातील 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा. महाराष्ट्रातलं नाव लिहायचं आहे. नागपूर, औरंगाबाद, सातारा. 5, अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव काय आहे? एका बेटाचं नाव लिहूया आपण, लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक ब, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 दिलेले 4 सोडवायचे आणि 8 गुण, म्हणजे एक संकल्पना चित्र सोडवलं तर 2 गुण. नंबर 1, मुंबईमधील बेटांचे नावं लिहायची आहेत. तर 3 नावं लिहून दिलेली आहेत. मुंबई, वडाळा आणि माझगाव हे 3 लिहून दिलेत. आपण बाकीचे 4 लिहूया. परळ, शीव, माहीम, वरळी. यापेक्षाही आणखी एखाद दुसरं नाव वेगळं तुम्ही लिहू शकता. नंतर क्रमांक 2, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी संघटनांची नावं लिहायची आहेत. इंडिया हाऊस, अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर. क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र, बहिष्कृत भारत, समता, जनता, मूकनायक. हे 4 नावं लिहायची 2 गुणांच्यासाठी. क्रमांक 4, फ्रेंचांच्या प्रभावाखालील स्वतंत्र झालेले देश, अल्जेरिया, मोरोक्को, इंडोचायना, ट्युनिशिया. क्रमांक 5, भारतातील क्रीडा क्षेत्रात कोणते पुरस्कार दिले जातात ते 4 नावं लिहायची. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार. 6, सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीत वाटा वाढण्याची कारणं लिहायची आहे. कुशल संगणक अभियंते, उद्योजकांची दूरदृष्टी, केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, अशी कारणं लिहायची. अशा प्रकारे आपण भाग क्रमांक 1 सोडवलेला आहे. 1 ते 3 प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहायची ते पाहिलं. भाग 2मध्ये 4था 5वा प्रश्न, भाग 3मध्ये 6वा 7वा प्रश्न. हे व्हिडिओ लेक्चर मी लवकरच तयार करेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.